नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अँड्रकॉल्स अँड द लायनचा दुसरा भाग बघत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. वन डे ॲज ही वॉज वंडरिंग इन द फॉरेस्ट. वन डे एके दिवशी जेव्हा तो जंगलामध्ये भटकत होता. वँडरिंग म्हणजे भटकणे. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. अचानकपणे त्याच्यासमोर एक सिंह आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली, रन अवे, इस्केप म्हणजेच पळून जावे. मागे वळावं आणि पळून जावं ही त्याची पहिली प्रतिक्रिया होती. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण त्याने बघितलं की सिंह त्याला बघून हलला नाही, मूव्ह झाला नाही. इट नायदर ग्राउल्ड नॉर रेल्ड. तो गुरगुरलाही नाही आणि गर्जना देखील केली नाही. ग्राउल म्हणजे गुरगुरणे, रोल्ड म्हणजे गर्जना करणे. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. इनफॅक्ट म्हणजे वास्तविक पाहता त्याने त्याच्याकडे पाहिलं. कसं पाहिलं? पिटियसली, मिसरेबल, करुणेने. जणू काही त्याला खूप वेदना होत होत्या. अँड्रकॉल्स पॉज्ड. अँड्रकॉल्स थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन, स्टेप बाय स्टेप. कॉशियसली, व्हेरी केअरफुली, सावधपणे. आणि एक एक पाऊल टाकत तो सिंहाकडे सावधपणे जाऊ लागला. द लायन मोन्ड अँड व्हिम्पर्ड. मोन म्हणजे कणणे, मेड पेनफुल साऊंड म्हणजे कणणे, व्हिम्पर्ड म्हणजे इवळणे. तो सिंह कणत आणि इवळत होता. प्लीज हेल्प मी, इट्स आयज सीम टू से. आणि त्याचे डोळे जणू काही कृपया मला मदत कर असे सांगत होते. वेन अँड्रकॉल्स ड्रीव नियर द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. जेव्हा अँड्रकॉल्स त्याच्या जवळ गेला तेव्हा सिंहाने त्याचे डोकं खाली घातले आणि आपला पंजा चाटायला सुरुवात केली. देन अँड्रकॉल्स सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वाउंडेड, सोर अँड स्वोलन. तेव्हा अँड्रकॉलला दिसलं की त्याच्या पायाला जखम झाली होती आणि सुजला देखील होता. ऑन अ क्लोजर लुक अँड्रकॉल्स नोटिस्ड दॅट अ बिग थॉर्न हॅड pierced वन ऑफ द लायन टोज. जवळ जाऊन पाहिल्यावर अँड्रकॉल्सच्या लक्षात आलं की एक मोठा काटा त्याच्या पायात घुसला होता. pierced, घुसला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन डिस्ट्रेस, थॉट अँड्रकॉल्स. डिस्ट्रेस्ड म्हणजे ग्रेट ट्रबल, दुःखी होणे, दुःखी झाला होता. सिंहाच्या दुःखाचं किंवा सिंहाच्या वेदनेचे हे कारण आहे तर, असं अँड्रकॉल्स स्वतःशी पुटपुटला, स्वतःच विचार करायला लागला. समनिंग अप ऑल द करेज. समनिंग अप, ट्राईंग टू बी ब्रेव. धैर्य एकवटणे, संपूर्ण हिंमत एकत्र आणणे. समनिंग अप ऑल द करेज अँड्रकॉल स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स इंजर्ड पॉ. आपलं धैर्य एकवटून अँड्रकॉल्सने त्याचा हात सिंहाच्या जखमी पंजाकडे नेला. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक टू हिम इफ ही टच्ड इट्स स्वोलन पॉ. त्याला भीती वाटत होती. ही वॉज अफ्रेड, त्याला भीती वाटत होती. कशाची? दॅट द लायन वुड अटॅक हिम, सिंह त्याच्यावर हल्ला करेल. इफ ही टच इट्स स्वोलन पॉ, जर त्याने त्याच्या स्वोलन पॉला म्हणजेच दुखणाऱ्या पायाला हात लावला तर लायन त्याच्यावर अटॅक करेल, हल्ला करेल, याची त्याला भीती वाटत होती.
But the lion seemed to understand his good intention, purpose, हेतू. पण सिंहाला त्याचा चांगला हेतू समजला असावा. अँड्रोकॉल्स took the paw in his left hand. अँड्रोकॉल्सने त्याचा पंजा डाव्या हातात घेतला. Deftly he pulled out the thorn. Deftly, skillfully and quickly. कौशल्याने त्याच्या पंजातील काटा ओढून काढला. Then, tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. टिअरिंग म्हणजे फाडणे. आणि मग स्वतःच्या कपड्याचा तुकडा फाडून त्या दयाळू मुलाने त्या सिंहाच्या जखमी पायाला बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लायन देन licked his arm as if to show gratitude. आणि काय आश्चर्य, जणू काही कृतज्ञता व्यक्त करत सिंहाने त्याचा हात चाटला. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, सरप्राईज म्हणजे आश्चर्य होणे. अँड्रोकॉल्स रिमेंड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. अँड्रोकॉल्स सिंहाला चालता येईपर्यंत त्याच्यासोबत राहिला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट. तो जंगलात शिकार करायला लागला. अँड शेअर हिज फूड. हंट म्हणजे शिकार करणे, शेअर म्हणजे वाटणे, हेल्पलेस बीस्ट म्हणजे असहाय्य प्राणी, आणि आपलं अन्न असहाय्य प्राण्याबरोबर वाटून खात असे. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वाउंड. दररोज तो सिंहाची जखम स्वच्छ करत असे आणि मलमपट्टी देखील करत असे. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. लवकरच तो सिंह इकडे तिकडे फिरू लागला होता. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकॉल्स वेअर एव्हर ही वेंट. बऱ्याचदा अँड्रोकॉल्स जिथे जाईल तिथे त्याच्या मागे त्याचा पाठलाग करत सिंह देखील जात असे. इन मीनवाईल, त्याच दरम्यान अँड्रोकॉल्स मास्टर हॅड कंप्लेंड टू द ऑथॉरिटीज दॅट हिज स्लेव्ह अँड्रोकॉल्स हॅड रन अवे. त्याच दरम्यान अँड्रोकॉलच्या मालकाने संबंधित अधिकाऱ्याकडे अँड्रोकॉल पळून गेल्याची तक्रार केली. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोकॉल्स. अँड्रोकॉल्सला शोधण्यासाठी सर्व दिशांना सगळीकडे सैनिकांना पाठवण्यात आले. कॅप्चर्ड म्हणजे शोधण्यासाठी. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड इट. त्यांनी त्याला शोधलं, त्यांनी त्याला वर खाली शोधलं, म्हणजेच सर्व दिशांना त्यांनी त्याला शोधले, पण तो त्यांना सापडू शकला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकॉल्स लिव्ड. ॲट लास्ट म्हणजे शेवटी ते जंगलात गेले जेथे अँड्रोकॉल्स राहत होता. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं बघत आहोत दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकॉल्स लिव्ड. हे जे एक वाक्य दिलेलं आहे, हे एक वाक्य आहे आणि ह्यामध्ये आपल्याला मेन क्लॉज आणि सब ऑर्डिनेट क्लॉज ओळखून त्या क्लॉजचा प्रकार ओळखायचा आहे. चला तर मग आपण आता क्लॉज ओळखूया. दे केम टू द फॉरेस्ट, ते जंगलात आले. हे वाक्य इथे पूर्ण होऊ शकत होते, परंतु पुढे त्यांनी अजून वाक्य वाढवून दिलेले आहे. ते काय तर वेअर अँड्रोकॉल्स लिव्ड. वेअर अँड्रोकॉल्स लिव्ह म्हणजे काय, जेथे अँड्रोकॉल्स राहत होता. ह्या वाक्याला जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला ह्याचे उत्तर पुढच्या वाक्यामध्ये भेटत आहे. म्हणजेच काय, आधीच्या वाक्यामध्ये भेटत आहे. म्हणजेच काय तर ज्या वाक्याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये भेटत आहे तर ते दुसरं वाक्य म्हणजे आपलं मेन क्लॉज आहे. आणि ज्या वाक्याचा प्रश्न विचारता आपल्याला प्रश्न विचारला जात आहे त्या ठिकाणी आपल्याला सब ऑर्डिनेट क्लॉज आहे हे ओळखायचं आहे. तर सब ऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो नक्की कोणता क्लॉज आहे
तर बघा, हा जो आहे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, कारण ह्या वाक्यामध्ये फॉरेस्ट या शब्दाबद्दल अधिक माहिती वेअर अँड्रोकॉस लिव्ड ह्या वाक्याने सांगितलेले आहे. म्हणून हे जे क्लॉज आहे हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे काय होईल सिंहाचं आणि अँड्रोकॉसचं हे आपण पुढच्या भागात बघूया. चला तर भेटूया मग पुढच्या भागात.